श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते, मनुष्याला मनोवांछित यश मिळते. तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 15. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक, तुम्ही खूपच चांगला प्रश्न विचारला आहे. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. पूर्वी परशुरामांनी समस्त पृथ्वी क्षत्रिय रहित केली. ती ब्राह्मणांना दान देऊन ते पश्चिम समुद्रावर गेले, पण त्यानेही ब्राह्मणांचे समाधान झाले नाही. ते अधिक जमीन मिळावी म्हणून त्यांच्यापाशी गेले. त्यांचा लोभ पाहून परशुराम कंटाळले आणि त्यांचा त्रास टाळण्यासाठी सागरात असलेल्या एका बेटावर जाऊन राहिले. अशा प्रकारे साधूंचे महात्म्य वाढले की सज्जन, दुर्जन, धूर्त, हौशे, नवशे, गौशे असे असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. त्या प्रत्येकाचे काही ना काही गाऱ्हाणे असते आणि त्या प्रत्येकाला साधूंच्या कृपेने आपली अडचण दूर व्हावी असे वाटत असते. हे चक्र कधीही थांबत नाही. इथे वरदान देण्याचा प्रश्न नसतो, तर योग्य कोण, अयोग्य कोण हे पाहणेच गरजेचे असते. या सर्व गोष्टींमुळे साधूंना तपश्चर्येसाठी वेळ आणि एकांत मिळत नाही. श्री गुरु नरसिंह सरस्वतींना ही गोष्ट चांगली माहीत होती. म्हणूनच लोकांचा उपद्रव होऊ नये या उद्देशाने ते वैजनाथ क्षेत्री गुप्त रूपाने राहिले. त्यांनी आपल्या शिष्यांनाही दूर ठेवले. त्या समयी त्यांनी सर्वांना पाचारण केले व म्हणाले, आता तुम्ही सर्वजण तीर्थयात्रेत जा आणि भारतभर भ्रमण करून नंतर श्रीशैल पर्वतावर या. शिष्य म्हणाले, श्री गुरूंच्या चरणाशीच सर्व तीर्थे आहेत असे श्रुती व पुराणे सांगतात. शास्त्रांचेही तेच म्हणणे आहे. मग आम्हाला कशासाठी दूर लोटता? आमची का उपेक्षा करता? तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुम्ही संन्यासी आहात हे लक्षात घ्या. संन्यासीच 5 दिवसांच्या वर एका ठिकाणी राहू नये असा संकेत आहे. त्या नियमाचे पालन केलेच पाहिजे. म्हणून तीर्थयात्रा करावी. चंचल मनास आवरून ते स्थिर करावे आणि त्यानंतरच एका जागी वास्तव्य करावे. लोकोपकारासाठी अनुभव हवा, धर्माचे ज्ञानही हवे. म्हणूनच मी तुम्हाला तीर्थयात्रेसाठी पाठवत आहे. पुढे यात्रा पूर्ण करून तुम्ही बहुधान्य संवत्सरात श्रीशैल क्षेत्री या. तिथे आमची भेट होईल. शिष्य म्हणाले, गुरुदेव, तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे. आता आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जाऊन यावे याविषयी मार्गदर्शन करा. श्री गुरूंनी त्या शिष्यांना प्रथम काशी क्षेत्री जाण्यास सांगितले. तेथून गंगा, यमुना, सरस्वती, करुणा, कुशावर्ती, कृष्णा, वेणी, वितस्ता, शरावती, मरुदवृद्धा, अक्षिनी, मधुमती, सूरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्रवक्त्रा, पूर्णा, बहुधा, वरुणा, वैरोचनी, सन्निहिता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कृतमाला, पंचगंगा, मलयप्रभा,
श्वेतशृंगी या नद्यांच्या तटक यात्रा कराव्यात, म्हणजे अनेक तीर्थांचे दर्शन घेता येईल असे सांगितले. नदीमध्ये स्नान करावे, आजूबाजूची गावे व परिसर पाहावा. प्रत्येक ठिकाणी कृच्छ व्रत, एक प्रकारचे प्रायचित्त करावे. त्रिवेणी संगमावर स्नान व तप करावे असे सांगितले. कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मलिन असते, कोणत्या काळात नदीमध्ये स्नान करू नये, नदी स्नानासाठी योग्य नाही हे कोणत्या लक्षणांनी ओळखावे तेही सांगितले. त्यांनी आपल्या शिष्यांना नैमिषारण्य, पुष्कर, बदरी, केदार, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, रामेश्वर, मातृकेश्वर, कोटी, कुब्ज, कोकामुखी, प्रसाद, विजय, जगन्नाथपुरी, गोकर्ण, शंखकर्ण, अयोध्या, मथुरा, द्वारका, गया, शालिग्राम, शबलग्राम, भीमेश्वर, कुशतर्पण, रामेश्वर, पद्मनाभ, श्रीरंग, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापूर, नृसिंह तीर्थ, चंद्रकुंड, कोल्हापूर, भिल्लवडी, अमरापूर, युगालय, शूर्पालय, पिठापूर, शेषाद्री, मणिगिरी, वृषभाद्री, श्रीशैल व मल्लिकार्जुन अशा अनेक तीर्थस्नानांची महती सांगून तिथे जाण्याची आज्ञा केली. श्री गुरूंचा निरोप घेऊन ते शिष्य तीर्थयात्रेसाठी निघून गेले. श्री गुरूंनी वैजनाथ इथेच गुप्तपणे निवास केला. अशा प्रकारे श्री गुरुचरित्राचा अध्याय 15वा समाप्त झालेला आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.